हाय फ्रेंड्स, एक्सरसाइज 1.4 डेरिव्हेटिव्ह चॅप्टरची 1.4 पर्यंत आपण कंप्लीट झालेले आहे. आता आपल्याला 1.5 स्टार्ट करायची, जी की हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्हवर डिपेंड आहे. हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह खूप इझी आहे. जसे की आपण आतापर्यंत एक्झाम्पल बघितले, त्यामध्ये आपण dy बाय dx फाइंड करत होतो. आता आपल्याला एक स्टेप आणखी पुढे जायची, 2 स्टेप आणखी पुढे जायची, दॅट इज द डबल डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, ट्रिपल डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, जसा क्वेश्चन म्हणतो तसा. ओके. आता मला क्वेश्चन नंबर 1 काय म्हणतो की फाइंड द सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह ऑफ द फॉलोइंग. फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काय माझा dy बाय dx आहे. तर सेकंड ऑर्डर काय माझा आहे d2y बाय dx स्क्वेअर. हा माझा सेकंड ऑर्डर आहे. त्याला रीड कसं करायचं, d2y बाय dx स्क्वेअर म्हणायचं. डी स्क्वेअर बाय वाय, डी स्क्वेअर वाय अपॉन dx स्क्वेअर म्हणायचं नाही, गलत आहे. तर याला प्रॉपर प्रोनाउन्सिएशन दॅट इज d2y बाय dx स्क्वेअर असं म्हणायचं. अंडरस्टूड. या आता क्वेश्चन मध्ये सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह म्हटलं, त्यामुळे d2 पर्यंतच आपल्याला. जर थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह म्हटलं असतं तर काय आलं असतं, दॅट इज d3y बाय dx स्क्वेअर आला, dx क्यूब आला असतं. ओके. हे थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. जसा क्वेश्चन म्हणेल तसं आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. आता ह्या हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह घेताना लक्षात घ्या, फक्त यामध्ये आपल्याला मल्टिपल टाइम्स u इंटू व्ही यूज करावं लागतं. तर u इंटू व्ही ज्यावेळेस आपण ब्रॅकेट ओपन करतो, प्लस मायनस साईन चेंज करतो, त्यावेळेस चान्सेस ऑफ कॉम्प्लिकेशन वाढण्याचे चान्सेस आहेत, प्लस मायनस चुकण्याचे चान्सेस आहे. ब्रॅकेट ओपन केलं त्यावेळेस फक्त काळजी घ्या, बाकी प्रोसेस सेम आहे. आणि सोल्युशन आपलं लेंथी म्हणतं, त्यावेळेस आपण फक्त काळजी घ्या. ओके. आता हा माझा फर्स्ट क्वेश्चन आहे. फर्स्ट क्वेश्चन मध्ये काय म्हणतं, y इज इक्वल टू 2x स्क्वेअर मायनस 5 मायनस 4x क्यूब मायनस 2 अपॉन एक्स स्क्वेअर मायनस 9. तर कधी पण क्वेश्चन दिला ना, तर पहिला एक माइंडमध्ये आला पाहिजे की क्वेश्चनला मी कसं सिम्प्लिफाय करू शकतोय. ओके. आणि मग नंतर मी पुढे प्रोसेस करू शकतो का, हे बघा. आता जर क्वेश्चन मध्ये दिलं मी y इज इक्वल टू 2x रेस टू मायनस 5 मायनस 4x रेस क्यूब मायनस 2 अपॉन एक्स स्क्वेअर मायनस 9, तर माझ्या माइंडमध्ये पहिले क्लिक झालं पाहिजे की हा, कारण की मी आतापर्यंत एक्झाम्पल सॉल्व्ह केलेले, त्यामुळे त्यामध्ये मला 1 अपॉन एक्सचा डेरिव्हेटिव्ह घेताना खूप कॉम्प्लिकेशन आले होते. कारण की आपल्याला माहिती आहे 1 बाय एक्सचा डेरिव्हेटिव्ह कसं घेतो, दॅट इज 1 बाय एक्सला काय लिहितो, एक्स रेस टू मायनस 1 लिहितो. मग एक्स रेस टू मायनस 1 हा कशाचा फॉर्म झाला, दॅट इज एक्स रेस टू एन, म्हणजे मायनस 1 पुढे जाईल आणि एक्स रेस टू मायनस हा काय बनेल, मग मायनस 2 बनेल. बरोबर आहे. हा 1 बाय एक्सला मला कधी पण कॉम्प्लिकेटेड, मग सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह घ्यायचं असेल त्यावेळेस पण माझं कॉम्प्लिकेशन येईल, त्यावेळेस पण चुकल माझं. तर क्वेश्चन मध्ये मी आधीच सिम्प्लिफाय करून ठेवतो की हा 2 बाय एक्स स्क्वेअरला मी अगोदरच कसं लिहू शकतो, दॅट इज हा 2 बाय एक्स स्क्वेअर आहे ना, 2 बाय एक्स स्क्वेअर आहे, तर याला अगोदरच लिहून ठेवतो 2 इंटू एक्स रेस टू मायनस 2 लिहितो. मग डेरिव्हेटिव्ह घ्यायला मला सोपं जाईल. हा मी क्वेश्चन सिम्प्लिफाय केला. तसंच आपल्याला मग क्वेश्चन सिम्प्लिफाय करू, म्हणजे माझा वाय काय बनेल, दॅट इज वाय, मी डेरिव्हेटिव्ह घेत नाही, आणखी क्वेश्चनच सिम्प्लिफाय करतोय. मायनस 4x क्यूब मायनस 2 इंटू एक्स रेस टू मायनस 2 मायनस 9. काहीच नाही केलं मी, आता फक्त एक्स रेस टू 2 जो डिनॉमिनेटर मध्ये होता त्याला मी दॅट इज मायनस 2 लिहिलं, बाकी एक्झाम्पल सॉल्व्ह नाही केलं. आता dy बाय dx घ्या, फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. dy बाय dx काय बनेल माझा, dy बाय dx, dy बाय dx इज इक्वल टू, ही तर डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह आहे, यामध्ये काय u इंटू व्ही नाहीये, u इंटू व्ही नाहीये, u बाय व्ही नाहीये, दॅन साईन नाही, ट्रिग्नोमेट्रिक नाही, एक्सपोनेन्शियल नाही, डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. ओके. आता बघा, डेरिव्हेटिव्ह 2 इंटू आपण एक्स रेस टू एन चा परत सांगतो मी, एक्स रेस टू एन चा डेरिव्हेटिव्ह होतं, दॅट इज एक्स रेस टू एन इज इक्वल टू एन इंटू एक्स रेस टू एन मायनस, दॅट इज एन मायनस 1 बनतो. सेम फॉर्म्युला यूज करून मी याला सिम्प्लिफाय करतो. हा मध्ये मायनस 5 पुढे घेतो इंटू एक्स रेस टू एक ना मायनस करायचा, मग हा काय बनेल, हा मायनस 5 येतं, मायनस 5 आहे का, मायनस 5 नाही इथं, प्लस 5 आहे. ओके. एक ना मायनस होईल, म्हणजे हा काय बनेल माझा, दॅट इज एक मायनस एक्स रेस टू 4 बनेल, मायनस 4 इंटू 3 पुढे घेईल, दॅट इज इंटू 3 इंटू एक्स रेस टू 3 मायनस 1 2 बनेल, मायनस 2 इंटू एक्झाम फॉर्म्युला रफ करतो. हा 2 इंटू मायनस 2 पुढे घ्यायचा आणि एक ना आणखी मायनस केला, मायनस 2 मायनस 1 काय बनतो, मायनस 3, आणि मायनस 9चा डेरिव्हेटिव्ह हा कॉन्स्टंट नंबर आहे, त्याचा डेरिव्हेटिव्ह 0 बनतो. ओके. आता याला थोडं सिम्प्लिफाय करतो, दॅट इज dy बाय dx इज इक्वल टू मल्टिप्लाय 5 टू जा प्लस जातो. ओके. 5 टू जा 10 एक्स रेस टू 4 मायनस 4 3 जा 12 एक्स रेस टू 2
मायनस मायनस प्लस 4x⁻³ हा माझा dy/dx. इथे आन्सर संपलं का माझं? नाही, कारण की मला d2y/dx फाइंड करायला सांगितलं. मग आणखी परत एकदा डेरिव्हेटिव्ह घ्या. हा -3 आहे. ओके, परत एकदा आणखी डेरिव्हेटिव्ह घ्या. म्हणजे d2y/dx कसं बनेल? दॅट इज परत एकदा डेरिव्हेटिव्ह d2y/dx. हा x⁻² फॉर्म म्हणजे 2 tan × 10⁻⁻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 ⁻
मायनस करायचा, मी डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घेतो. -12 इंटू 2 इंटू एक्स रेज टू 1 प्लस 4 इंटू -3 इंटू एक्स रेज टू -4. मग d2y बाय dx स्क्वेअर इज इक्वल टू 10 to 4 40x क्यूब मायनस 12 टू द 24x मायनस 12x रेज टू -4 बनला. बरोबर, हे माझं फायनल आन्सर. आणि आणखी मोर सिम्प्लिफाय फायनल आन्सर लिहायचं असले तर आपण जो रिप्लेसमेंट केला जो x रेज टू -4 तो परत डिनॉमिनेटर मध्ये टाकून द्या. therefore फायनल आन्सर d2y by dx square is equal to 10 x raised to 3 minus 24 x minus 12 x raised to 12 हा x हा डिनॉमिनेटर जाईल, दॅट इज 12 अपॉन x raised to 4. हे माझं फायनल आन्सर. खूप सिंपल आहे. सिंपल मध्ये सिम्पलेस्ट ऑफ सिम्पलेस्ट. फक्त ज्यावेळेस आपण डबल डेरिव्हेटिव्ह घेतो त्यावेळेस फक्त काळजी घ्या की आपलं साइन वगैरे आपण जे ठेवतो ते व्यवस्थित ठेवा. हा फर्स्ट एक्झाम्पल झाला, लिहून घ्या. चलो फर्स्ट एक्झाम्पल क्लिअर आहे. चलो सेकंड एक्झाम्पल. Second example, y is equal to e raised to 2x tan x. Okay, y is equal to e raised to x tan x. आता बघा, सी दोन फंक्शन हे मल्टिप्लिकेशन मध्ये म्हणजे u इंटू व्ही रूल यूज करावा लागेल. दोन फंक्शन u इंटू व्ही, हा माझा u झाला, हा माझा v झाला. आणखी काय सिम्प्लिफाय करता येतं का? नाही. डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घेऊ शकता. यात क्वेश्चन मध्ये आणखी सिम्प्लिफाय करता येणार नाही, तर डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घेऊ शकतोय. ठीक आहे, चलो. तो डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घेताना दॅट इज dy बाय dx इज इक्वल टू काय u इंटू व्ही फर्स्ट फंक्शन ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन काय माझा सेक स्क्वेअर एक्स आहे प्लस टॅन एक्स ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ e रेज टू 2x इंटू 2 बनला. ओके, हे झालं माझं dy बाय dx. dy बाय dx इज इक्वल टू काय बनलं, दॅट इज e रेज टू 2x सेक स्क्वेअर एक्स प्लस 2 पुढे घेतो आणि हा ई रेस टू थोडा सिम्प्लिफाय लिहितो फॉर्म मध्ये टॅन एक्स. हा माझा dy बाय dx फाइंड झाला. आता आपल्याला d2y बाय dx फाइंड करायचं, हा सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा. तर सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह फाइंड करायच्या आपण सांगितलं की क्वेश्चनला आणखी कसं सिम्प्लिफाय करता येईल का. ती सबस्टिट्यूशन असू, देन कॉमन टेकिंग कॉमन असू किंवा काही पण असू, हे आपलं सिम्प्लिफाय करतं. ठीक आहे, तर सिम्प्लिफाय करता येईल का हे बघू आणि मग एक्झाम्पल सॉल्व्ह करू. तर या एक्झाम्पल मध्ये सी या दोन्ही पण टर्म, याचा u इंटू व्ही बनेल आणि याचा पण u इंटू व्ही बनेल. बरोबर आहे ना. हा ते करता येईल किंवा हा दोन्ही मध्ये e रेस टू 2x कॉमन घेऊ शकतो आपण, ते पण करता येईल तुम्हाला आपल्याला. हा जर समजा मी e रेस टू 2x आणि e रेस, आता क्वेश्चन थोडा आणखी मोर सिम्प्लिफाय करतो. therefore dy बाय dx मी यात आणखी काय करतो, e रेस टू 2x कॉमन घेतला, याच्या ब्रॅकेट मध्ये करायला दॅट इज सेक स्क्वेअर एक्स प्लस 2 इंटू टॅन एक्स राहिला. ओके, आता टॅन एक्सला पण मी इन टर्म्स ऑफ टॅनच्या फॉर्म मध्ये लिहू शकते, काय आयडेंटिटी यूज करून, दॅट इज dy बाय dx इज इक्वल टू e रेस टू 2x दॅट इज 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स प्लस 2 इंटू टॅन एक्स. ओके, कारण की आपल्याला आयडेंटिटी आपल्याकडे माहिती आहे, दॅट इज 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स इज इक्वल टू सेक स्क्वेअर एक्स. ही आपली आयडेंटिटी, ती यूज केली मी फक्त. आता जर क्वेश्चन आणखी जर व्यवस्थित बघितलं तर आणखी पण आपल्याला काहीतरी सिम्प्लिफाय करता येईल. कसं बघा, सी हा एक टॅन स्क्वेअर आहे, हा 1 आहे, हा 2 टॅन आहे. तर मी थोडंसं जर टर्म आलटून पलटून लिहिल्या तर हा काय बनेल, therefore dy बाय dx इज इक्वल टू e रेज टू 2x.
टॅन स्क्वेअर पहिले लिहितो, टॅन स्क्वेअर पहिले लिहितो, प्लस 2 टॅन एक्स अगोदर लिहितो आणि प्लस 1 असं लिहितो. तर व्यवस्थित बघितलं तर हा फॉर्म्युला बनतो माझा. सी ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर हा फॉर्म्युला बनतो. म्हणजे ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला काय बनतो, दॅट इज द ए प्लस बी द होल स्क्वेअर बनतो. बरोबर ना. हा ए म्हणजे टॅन, दॅन 2a टॅन एक्स आहे ना, हा 2 टॅन एक्स आहे म्हणजे 1 बी काय माझा 1 आहे मल्टिप्लाइड बाय 1 आणि हा इथं 1. म्हणजे याला आणखी लिहितो, दॅट इज डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू ई रेस टू 2x. यहाँ काय बनेल, दॅट इज टॅन एक्स प्लस 1 द होल स्क्वेअर. आता सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह घ्या, कारण की क्वेश्चन आणखी थोडा सिम्प्लिफाय झाला. म्हणजे आपला डी वाय बाय डी एक्स थोडा आणखी सिम्प्लिफाय केला. कारण की सेकंड डेरिव्हेटिव्ह का, आपण जर इथेच जर लॉजिक लावलं तर मी इथेच जर सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह घेतला असता इथे, ओके, तर मला या टर्मचं युनिट व्ही घ्यायला लागलं असतं, नंतर या टर्मचं युनिट व्ही घेतलं असतं, मग लेंदी झालं असतं. इथे कसं थोडंसं एकच टर्मचं मला डी वाय बाय डी यू इंटू व्ही घ्यायला लागतंय. चलो आता याचा डी वाय बाय डी टू वाय बाय डी एक्स घ्यायचा, डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर घ्यायचा इज इक्वल टू, यात पण यू इंटू व्ही, हा यू आणि हा व्ही. म्हणजे फर्स्ट फंक्शन ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ वन प्लस टॅन एक्स. वन प्लस टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय होतो, 1 प्लस टॅन एक्स आहे ना, आणि रेस टू 2a म्हणजे हा एक्स रेस टू एन आहे, एक्स रेस टू एन म्हणजे काय बनेल, इज इक्वल टू एन इंटू एक्स रेस टू एन मायनस 1. म्हणजेच दॅट इज 2 पुढे आणि एक ना मायनस करायचं, दॅट इज द टॅन एक्स प्लस 1 एक ना मायनस इंटू हा कंपोजिट फंक्शन आहे. परत एकदा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय आहे, दॅट इज द सेक स्क्वेअर एक्स, सेक स्क्वेअर एक्स, बरोबर. दॅन 1चा डेरिव्हेटिव्ह 0 येतो, प्लस हा सेकंड फंक्शन ॲज इट इज, दॅट इज द टॅन एक्स प्लस 1चा होल स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेस टू 2x इंटू 2, कारण की 2x हा कंपोजिट फंक्शन आहे. आता थोडंसं व्यवस्थित सिम्प्लिफाय करतो, दॅट इज डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर इज इक्वल टू ई रेस टू 2 पुढे घेतो, दॅट इज 2 इंटू ए रेस टू 2x, दॅट इज टॅन एक्स प्लस 1 इंटू सेक स्क्वेअर एक्स प्लस 2 इंटू ई रेस टू 2x इंटू टॅन एक्स प्लस 1 द होल स्क्वेअर, बरोबर. आता कॉमन काय घेता येईल इथे बघा, हा एक कॉमन घेता येईल, टॅन एक्स प्लस 1 घेता येईल, इथे हा एक आणि इथे एक कॉमन घेता येईल. म्हणजे माझं फायनल आन्सर डी वाय बाय डी एक्स स्क्वेअर इज इक्वल टू ई रेस टू 2x कॉमन घेतला, नंतर टॅन एक्स प्लस 1 कॉमन घेतला, ब्रॅकेटमध्ये काय राहिला, दॅट इज 2 इंटू सेक स्क्वेअर एक्स प्लस 2 पण कॉमन घेता येईल, हा 2 आणि हा 2 पण कॉमन घेता येईल, दॅन सेक स्क्वेअर एक्स प्लस इथे काय राहिला माझा, इथे 1 प्लस टॅन एक्स प्लस 1 माझा कॉमन राहिला, बरोबर. एक राहिला ना, तुम्ही जसं इथे लिहिला. आता याला ब्रॅकेटला ओपन करू शकतो आपण, कारण की मल्टिप्लिकेशन नाही आहे, तर हा माझा टॅन एक्स प्लस 1 बनला. आणखी काय सिम्प्लिफाय करू शकते, परत एकदा सिम्प्लिफाय, डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 2 इंटू ई रेस टू 2x आहे, टॅन एक्स प्लस 1 आहे, देन ब्रॅकेटमध्ये आणखी काय करू शकतो, दॅट इज 2 इंटू ह्या सेक स्क्वेअरला परत एकदा 1 प्लस टॅन एक्स स्क्वेअर लिहू शकतोय, दॅट इज 1 प्लस टॅन एक्स स्क्वेअर, 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स लिहू शकतोय आणि प्लस टॅन एक्स प्लस 1 लिहू शकतोय, बरोबर. हा ब्रॅकेट 2 कंप्लीट ब्रॅकेटनं मल्टिप्लाय करतो, दॅट इज डी वाय बाय डी एक्स स्क्वेअर, डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 2 इंटू ई रेस टू 2x इंटू टॅन एक्स प्लस 1, ब्रॅकेटनं मल्टिप्लाय केल्यानंतर हा 2 बनेल, 2 इंटू 1 2 प्लस 2 टॅन स्क्वेअर एक्स प्लस 1 प्लस टॅन एक्स प्लस 1 बनेल. आता 1 प्लस 2 3 बनेल, ओके. therefore d2y by dx square is equal to 2 into e raised to 2x tan x plus 1 आणि ब्रॅकेट मध्ये काय राहिलं, 2 plus 1 3 plus 2 tan square x plus tan x. हे माझं फायनल आन्सर, ओके. काही नाही, फक्त आपल्या जितके आपण डेरिव्हेटिव्ह मध्ये फॉर्म्युले यूज केले ते
जितके लॉगरिथम, इनव्हर्स, दॅन लॉगच्या आयडेंटिटीज, सबस्टिट्यूशन, या सगळ्या आपल्याला आता या फायनल एक्सरसाइजमध्ये यूज करायच्या आहे. चलो सेकंड एक्झाम्पल पण कॉपी करा, थोडं लेंथी होतं. थर्ड एग्जाम्पल लिखतो मी. चलो थर्ड एग्जाम्पल लिखता हूँ, ध्यान देना. थर्ड एग्जाम्पल काय आहे? सी y इज इक्वल टू e रेज टू 4x cos 5x. ओके, आता जो एक्झाम्पल सॉल्व्ह केला होता सेम टाईपचा फंक्शन. ओके, हा यू इंटू व्ही ना सॉल्व्ह होईल, बाकी काही नाही. आपल्याला सबस्टिट्यूशन नाही करता येणार नाही. दॅन आपल्याला फॉर्म्युला दुसरा कोणता पण यूज करता येणार नाही. यू इंटू व्ही सेम सेम फंक्शन. therefore आता डायरेक्ट यू इंटू पहिला फर्स्ट द्या डी वाय बाय डी एक्स फाइंड करतो. डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू यू इंटू व्ही म्हणजे काय, फर्स्ट फंक्शन ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस काय मायनस 5x, पण 5 हा कंपोजिट फंक्शन आहे 5x, तर परत येतं डेरिव्हेटिव्ह 5x चा डेरिव्हेटिव्ह 1 बनतं. ठीक आहे, दॅन प्लस कॉस 5x ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेज टू 4x, पण ई रेज टू 4x काय, ई रेज टू 4x काय कॉम्पोजिट फंक्शन मल्टिप्लाइड बाय 4. ओके, आता डी वाय बाय डी एक्सला थोडं व्यवस्थित ठेवतो. डी वाय बाय डी एक्स काय बनेल, दॅट इज मायनस 5 ई रेज टू 4x साइन 5x प्लस 4 पुढे घेतो 4 ई रेज टू 4x आणि कॉस 5x. कधी पण जे एक्सपोनेन्शियल अल्जेब्रिक टर्म्स असतात त्या अगोदर घ्यायच्या. आता यानंतर सिम्प्लिफाय करता येईल बघा. हा परत एकदा यू इंटू व्ही लावायचा, परत एकदा यू इंटू व्ही लावायचा. ओके, therefore d2y बाय डी एक्स कसं येणार इज इक्वल टू -5 तसंच ठेवा, बाहेर -5 ठेवा, नो डाऊट. आता याचा यू इंटू व्ही घ्या, दॅट इज ई रेज टू 4x फर्स्ट फंक्शन ॲज इट इज इंटू साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय कॉस 5x, पण 5x हा कंपोजिट फंक्शन आहे म्हणजे परत एकदा 5 ना मल्टिप्लाय प्लस सेकंड फंक्शन ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन ई रेज टू 4x मल्टिप्लाइड बाय 4. इथपर्यंत क्लिअर आहे. तर आपण इथून आपण पहिले डायरेक्ट याचा डेरिव्हेटिव्ह घेऊन टाकू, म्हणजे नंतर आपण ही सेकंड ऑर्डर टर्मचा डेरिव्हेटिव्ह घेऊ. ठीक आहे, त्याचं पण डेरिव्हेटिव्ह घेऊ. प्लस 4 कॉमन घेतला मी याच्यामध्ये ब्रॅकेटमध्ये, याचा ई रेज टू 4x तसाच, दॅन आपल्याला फर्स्ट फंक्शन ॲज इट इज, सेकंड फंक्शन मायनस साइन 5x इंटू 5 प्लस cos 5x इंटू 5 नाही, फर्स्ट फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन. इथे सेकंड फंक्शन ॲज इट इज, दॅट इज द cos 5x ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेज टू 4x इंटू 4. हे झालं मग सेकंड ब्रॅकेट. आता ब्रॅकेट थोडंसं ओपन करूया, ह्या 4 याला मल्टिप्लाय करू आणि 5 याला मल्टिप्लाय करू. तो कैसा बनेगा मेरा, देखो यहाँ पे डी वाय बाय डी एक्स स्क्वेअर इज इक्वल टू, याला मल्टिप्लाय केल्यानंतर बघा -5 आणि हा 5 25 बनेल, -25 ई रेज टू 4x कॉस 5x प्लस मायनस आणि हे प्लस काय बनेल मायनस, पण मल्टिप्लाइड बाय 5 4 जा 20, दॅन ई रेज टू 4x साइन 5x प्लस प्लस बघा प्लस का मायनस येईल, बघा मायनस येईल ना, याचा प्लस आणि याचा मायनस, मग मायनस बनेल -4 इंटू 5 किती बनेल, 4 5 जा 20, 4 5 जा 20, 4 5 जा 20, 20 ई रेज टू 4x आणि हा साइन 5x बरोबर, +4 +4 हे प्लस आहे, मग काय प्लस 4 4 जा 16 ई रेज टू 4x कॉस 5x बनेल. बघा
इथे आता कॉसचे पण टर्म आहे, ही कॉसची टर्म आहे, ही कॉसची टर्म आहे, ही साईनची टर्म आहे, ही साईनची टर्म आहे आणि सेम आहे तर डायरेक्ट ऍड करा. therefore d2y बाय dx स्क्वेअर इज इक्वल टू -25x² आणि प्लस -25 आणि -25 आणि +16 किती होतं? -25 आणि +16 -25 आणि +16 यात काही चुकलंय का? काय बनेल? -25 आणि 20 ही -40 बनेल, -40 साइन बनेल. ठीक आहे. आणि ही -25 + 16 25 -25 आणि हे +16 इज इक्वल टू किती बनेल माझं सांगा? 16 + 4 20 आणि +5 9 -9 बनेल. -9 पहिले तर आपण e4x कॉमन घेऊ. e4x कॉमन घेतला, आतमध्ये काय राहील? -25 आणि +16 -9 cos 5x -20 -40 sin 5x हे माझं फायनल आन्सर. ओके, लिख केलेलो. चलो फोर्थ एग्जांपल बघूया. फोर्थ एग्जांपल, y is equal to x³ log x. क्वेश्चन बघितलं तर सिंपल आहे. आपण ज्या मेथडने u * v याच्या पलीकडे आपल्याला काय करता येणार नाही. u * v काय? फर्स्ट फंक्शन ॲज इट डेरिव्हेटिव्ह सेकंड प्लस सेकंड फंक्शन ॲज इट इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन सेम. therefore dy by dx is equal to first function as it is into derivative of second function plus second function as it is into derivative of first function, that is x². x कट होईल, x² राहील. dy by dx is equal to x² plus log x³ 3x² log x. ओके, आता आणखी यामध्ये काय करता येईल? इसमें और क्या कर सकते हैं? ठीक आहे, एवढं राहून दिलं तर चालेल. आता d2y by dx फाइंड करता. यामध्ये आणखी पण कॉमन तुम्ही x² घेऊ शकताय, पण नका घेऊ, कारण की x² चा डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घ्या आणि याचा डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घ्या. हे काय आहे तुमचं? 3x² log x आहे. 3 ला बाजूला घ्या, x² इंटू log x ला u इंटू v ना परत एकदा सॉल्व करा. जेव्हा तुम्ही सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह घ्या तेव्हा परत एकदा त्याला u इंटू v लावा. चलो, फिर याचा याला कॉमन का घेऊ? कारण की x² चा डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह 2x येतो. therefore d2y by dx² is equal to x² चा डेरिव्हेटिव्ह 2x प्लस 3 कॉमन घ्या, ब्रॅकेट मध्ये टाकतो. या x² इंटू log x चा डेरिव्हेटिव्ह फर्स्ट फंक्शन ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. ओके, ब्रॅकेट ओपन करा. therefore d2y by dx² हा 2x प्लस 3 हा x कट झाला, इथे राहिला फक्त x राहिला, बरोबर. ब्रॅकेट मध्ये ठीक आहे, हा x राहिला प्लस इथे x log x राहिला, बरोबर. अब ब्रैकेट मल्टीप्लाई कर दो इसको. d2y by dx इज इक्वल टू 2x प्लस हा बनेल 3x प्लस हा 3x
लॉग एक्स बनेगा, बराबर है ना। 2x और 3x क्या बनेगा दोस्तों, दैट इज द d2y बाय डी एक्स स्क्वायर इज इक्वल टू 5x प्लस 3x लॉग एक्स मेरा फाइनल आंसर। ठीक है, बहुत ही आसान। बच्चों लिख के ले लो बच्चों, 4th है ना, चलो। चल, 5th एग्जाम्पल। फिफ्थ एग्जाम्पल थोड़ा ध्यान से देखो। फिफ्थ एग्जाम्पल y इज इक्वल टू लॉग ऑफ लॉग एक्स। थोड़ा सा ध्यान दे दो बघा, क्वेश्चन खूप सिंपल आहे, करून दाखवतो मी कसं सिंपल आहे। हा, डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स आहे। आता यामध्ये आपल्याला dy बाय dx तर सरळ घेता येतं, सीधा ले सकते, बरोबर आहे ना। आता प्रश्न ठीक आहे, मग आपण पहिले तर डेरिव्हेटिव्ह dy बाय dx घेऊ शकतो, दॅट इज dy बाय dx घेतो इज इक्वल टू लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, 1 अपॉन लॉग एक्स बनेल इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 बाय एक्स आहे, कारण की लॉग एक्स हा कंपोजिट फंक्शन, त्याचा परत त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागतं। सिम dy बाय dx हे लॉग मध्ये हा फंक्शन आहे, बरोबर ना। म्हणजे समजा असा असला लॉग एक्स असला, बरोबर, तर ज्यावेळेस dy बाय dx घेतो, dy बाय dx इज इक्वल टू याचा बनतो लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 बाय एक्स आहे, पण एक्स जागी काय आहे, लॉग एक्स आहे, त्यामुळे 1 बाय एक्स, आणि हा लॉग एक्स कंपोजिट फंक्शन आहे, परत एकदा 1 बाय एक्स। dy बाय dx तो मिल गया, dy बाय dx तो मिल गया, अभी बाकी है d2y बाय dx। d2y बाय dx कैसे लिखना है, आता बघा d2y बाय dx काढणं थोडं कॉम्प्लिकेटेड बनेल का, तुम्हाला माहिती आहे 1 बाय एक्सचं डेरिव्हेटिव्ह काढाल कसं काढतो आपण, त्या 1 बाय एक्स लिहितो, एक्स रेस टू -1 लिहितो, -1चा म्हणजे एक्स रेस टू एन फॉर्म म्हणतो, म्हणजे -1 पुढे घेतो, मग -1 ला आणखी एकदा मायनस करतो, -2 बनेल, असं डेरिव्हेटिव्ह घेतो। सेम लॉग एक्सचं पण घ्या। आता हे दोन्ही फंक्शन मला काय इंटू यू इंटू व्ही आहे, यू इंटू व्ही आहे, बरोबर, पण यामध्ये या दोघांना पण मी असं 1 बाय एक्स याचा डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घेऊ शकत नाही, कारण की डायरेक्ट 1 बाय एक्सचा डेरिव्हेटिव्ह माझ्याकडे नाहीये, पण मी याला थोडंसं सिम्प्लिफाय करतो। याला कसं लिहितो, therefore dy बाय dx इज इक्वल टू लॉग एक्स ला काय लिहितो, लॉग एक्स रेस टू -1, आणि ह्या 1 बाय एक्स ला कसं लिहितो, दैट इज एक्स रेस टू -1। मैंने कुछ नहीं किया, डिनॉमिनेटरचं न्यूमरेटरला टाकलं, फक्त एवढंच केलं, आणि त्याची पॉवर जी होती त्याला -1 केलं, काही केलं नाही फक्त, कारण की का, मग हा कन्वर्ट झाला एक्स रेस टू -1च्या फॉर्म मध्ये, -n फॉर्म मध्ये, आणि याचा डेरिव्हेटिव्ह आपण डायरेक्ट घेऊ शकतोय, पण हे दोन फंक्शन u इंटू व्ही मध्ये, तर d2y बाय dx स्क्वेअर इज इक्वल टू फर्स्ट फंक्शन काय माझा, फर्स्ट फंक्शन तसं दॅट इज लॉग ऑफ एक्स रेस टू -1 लिहितो, इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेस टू -1 काय, -1 पुढे घेतो, एक ना आणखी मायनस करतो, -2 बनेल, प्लस सेकंड फंक्शन ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ हा फंक्शन, म्हणजे -1 पुढे घेतो आणि एक ना मायनस करतो, एक ना मायनस केल्यानंतर काय बनेल, लॉग एक्स रेस टू -2 बनेल, पण हा काय आहे, लॉग एक्स कंपोजिट फंक्शन आहे, म्हणजे परत 1 बाय एक्स घ्यायचा, सिंपल आहे। ओके, त्यामुळे आता थोडं सिम्प्लिफाय करतो, d2y बाय dx स्क्वेअर इज इक्वल टू लॉग एक्स ला काय लिहायचं, तर परत आणखी काही सिम्प्लिफाय करता येईल तुम्हाला, ठीक आहे, आणखी लास्टला करतो, लॉग एक्स रेस टू -1 इंटू हा काय बनतो -1 थोडंसं व्यवस्थित लिहितो, -1 इंटू दॅट इज -1, आता काय करतो, हे मायनसला डिनोमिनेटर जोडतो, याला काय लिहितो, दॅट इज 1 अपॉन लॉग एक्स लिहितो, मल्टिप्लाइड बाय हा -1 आहे, याला -1 करतो, हा एक्स रेस टू -2 इंटू एक्स रेस टू 2 लिहितो, प्लस याला काय लिहितो 1 बाय एक्स लिहितो, ओके, आणि हा -1 आहे, ठीक आहे, तर त्याला लिहितो
हा मायनस काय झाला इकडे पुढे मल्टिप्लायमध्ये मायनस झाला. नंतर 1/log x स्क्वेअर लिहितो, x⁻² लिहितो आणि हा 1/x आहे, हा 1/x तसंच. आणखी काय सिम्प्लिफाय करता येतं त्याला, काय करता येईल का? यात आणखी माझा log x² आहे, हा पण log, हा x × x काय बनेल, x² बनेल. therefore d2y/dx² is equal to -1/x². कॉमन घेतो मी, यात काय बसला मग माझा 1/log x बनला. log x पण आणखी एक कॉमन घेतो, फक्त एक राहतो, इंटू log x एक राहिलेला आहे. मग इथे काय राहिला, दॅट इज 1/log x, 1 राहतं फक्त इथे, 1 मायनस इथे 1/log x राहिला फक्त. ओके, याला क्रॉस मल्टिप्लाय करून टाका, दॅट इज इथे तुमचं फायनल, इथे क्रॉस मल्टिप्लाय करून टाका याला. therefore मायनस d2y/dx d2y/dx² इज इक्वल टू -1/x. बघा आता x² इंटू log x, याला क्रॉस मल्टिप्लाय केल्यानंतर हा बनतो log x -1/log x बनतो, बरोबर आहे. वर काय करा, त्याला ब्रॅकेटमध्ये टाका, d2y/dx² इज इक्वल टू, याला log x² बनेल माझा, हे -1/log x -1/x² आणि याचा log x², log x चा होल स्क्वेअर. ये बन गया मेरा आंसर, फाइनल आंसर. चलो लास्ट 5th एक्झाम्पल, यामध्ये 6th एक्झाम्पल, एक क्वेश्चन राहिला, हा झाला की मग आपला क्वेश्चन नंबर 1 कंप्लीट होऊन जाईल. क्वेश्चन काय आहे, y इज इक्वल टू 6 क्वेश्चन, y इज इक्वल टू x⁻x. हे x⁻x चे एक्झाम्पल आपण भरपूर सॉल्व्ह केलेले आहे, कारण की आपल्या सबस्टिट्यूशन मध्ये किंवा लॉगच्या याच्यामध्ये आपण हे एक्झाम्पल, या टाईपचे एक्झाम्पल आपण सॉल्व्ह केले होते. तर याला आपण कसं करतो, टेकिंग लॉग ऑन बोथ साइड, टेकिंग लॉग ऑन बोथ साइड. हे काय बनतं माझं, log y इज इक्वल टू x⁻, हे x पुढे येईल, log x बनेल. therefore 1/y, आता डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू x, डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू x, log y चं 1/y dy/dx इज इक्वल टू फर्स्ट फंक्शन ॲज इट इज u इंटू v इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन प्लस log x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 1. therefore 1/y dy/dx इज इक्वल टू, दॅट इज ब्रॅकेट मध्ये x कडे येईल 1 प्लस log x बनेल, 1 प्लस log x. हे y मल्टिप्लाय करा, therefore dy/dx इज इक्वल टू y इंटू 1 प्लस log x बनेल. therefore dy/dx इज इक्वल टू, y काय माझं, x⁻x अपॉन 1 प्लस log x. dy/dx भेटलं. आता d2y/dx कसं फाइंड करायचं, d2y/dx म्हणजे काय, आपल्याला हा u आणि हा v, u इंटू v यूज करा. therefore d2y/dx² म्हणजे डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट आपण काय सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह फाइंड करतो ना, d2y/dx इज इक्वल टू d2y/dx² इज इक्वल टू सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह u इंटू v म्हणजे फर्स्ट फंक्शन ॲज इट इज, दॅट इज x⁻x ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ हा फंक्शन. याचा 1 प्लस log x चा डेरिव्हेटिव्ह काय आहे, 1चं तर 0 येतो, 1/x बनेल, प्लस 1 प्लस log x सेकंड फंक्शन ॲज इट इज म्हणजे काय, 1 प्लस log x ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ x⁻x. x⁻x चा डेरिव्हेटिव्ह काय, तुम्ही इथेच घेतला आता, x⁻x चा डेरिव्हेटिव्ह काय आहे, x⁻x म्हणजे हे dy/dx काय आहे, दॅट इज x⁻x 1 प्लस log x. हे डायरेक्ट आपल्याला भेटलेलं आहे. आता यामध्ये काही कॉमन काढता येतं का, काही कॉमन काढता येईल, कुछ कॉमन निकलेगा,
एक्स रेस टू एक्स कॉमन घेता येईल, एक्स रेस टू एक्स कॉमन घेता येईल. ठीक आहे, म्हणजे d2y बाय डी एक्स स्क्वेअर इज इक्वल टू एक्स रेस टू एक्स. यात राहिलं का माझं, दॅट इज 1 बाय एक्स प्लस 1 प्लस लॉग एक्स आणि 1 प्लस लॉग एक्स, दॅट इज द 1 प्लस लॉग एक्सचा होल स्क्वेअर. आणखी काय राहतं माझं, आणखी काय राहील का, नाही. ओके, हे माझं फायनल आन्सर. एक्सरसाइज 1.5चं फर्स्ट एक्झाम्पल आपला ऑलमोस्ट कम्प्लीट झाला. ओके, यामध्ये आपल्याला डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घ्यायचे होते. d2y हाय सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचं, d2y बाय dx फाइंड करायचं. आपण मॅक्सिमम एक्झाम्पल u/v रूलना सॉल्व केले होते. ओके, एक्सरसाइज खूप सिंपल होती, प्रॅक्टिस कर केलेलो. चलो बाय, थँक्यू.